नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या विकास आणि सुशोभीकरणाला गती देण्यात येत असून तलावाचा सर्वांगीण कायापालट करण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अंबाझरी तलाव हा नागपूरच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे तलाव परिसराचा विकास करताना सौंदर्यीकरणासोबतच पर्यावरण आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे. अंबाझरी तलाव परिसरात यापूर्वी अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा प्रवाह वाढून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तलावाच्या सांडव्याचे मजबूतीकरण, पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि अडथळे दूर करण्याच्या कामांवर प्रशासनाने भर दिला. तलावाच्या सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. तलाव परिसराच्या विकासात नागरिकांना आकर्षक आणि सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासोबतच जलस्रोताचे संवर्धन, पाण्याची गुणवत्ता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र अंबाझरी तलावात जलपर्णीचा प्रश्न अद्याप कायम असून त्यावर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अंबाझरीच्या विकासासोबतच तलावाचे संवर्धन आणि संरक्षण हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. फडणवीस यांच्या माहितीनुसार अंबाझरीचा विकास केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न ठेवता भविष्यातील पावसाळी पूरस्थिती टाळणे, तलावाची सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांसाठी दर्जादार परिसर निर्माण करणे या उद्देशाने करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात अंबाझरी तलावाचा परिसर नागपूरच्या आकर्षणात आणखी भर घालणारा ठरण्याची शक्यता आहे. आमच्या लहानपणापासनं किंवा आमच्या वडिलांच्याही लहानपणापासनं जो अंबाझरी तलाव नागपूरचं वैभव म्हणून या ठिकाणी पाहिला जायचा. ज्या काळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये नाग नदीवर बांधलेलं धरण म्हणून किंवा नाग नदीवर बांधलेला साठवण तलाव म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष या अंबाझरी तलावाने पिण्याचं पाणी नागपूरच्या मोठ्या भागाला दिलं. नंतरच्या काळामध्ये पर्यटनाकरता याचा उपयोग होत होता. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्ण जलपर्णीने हा तलाव संपला होता. पाण्याचा थेंब देखील दिसत नव्हता आणि नागपूरकरांना चिंता होती की आपला सर्वात आवडता लाडका अंबाझरी तलाव हा नामशेष झाला की काय. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने उत्तम काम करून संपूर्ण जलपर्णी संपवली. अतिशय चांगला खळखळ असा तलाव पुन्हा वाहतोय. पाणी भरपूर आहे. आता त्यात मी नौकायानाचा आनंद देखील घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला मदत करेल. हिंगणा एमआयडीसी असेल किंवा वाडी नगरपरिषद परिसर जिथून प्रदूषित पाणी या भागामध्ये येते ती एक कायमस्वरूपी समस्या राहणार आहे. नाही, ती समस्या याकरता राहणार नाही की आता वाडीचा 13 MLDचा STP हा तयार झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 महिन्यात तो STP कार्यान्वित झाल्यानंतर जे वाडी नगरपालिकेचं किंवा तिकडच्या MIDCचं घाण पाणी या ठिकाणी यायचं ते सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आता यातला. कयाकिंग करताना आज काही जण दिसले. खरं तर भारताचं ऑलिम्पिकमध्ये कयाकिंगमध्ये प्रतिनिधित्व झालंय. भंडाराला उपक्रम आहे. आता नागपूरलाही कयाकिंगचं संपूर्ण. मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुणी कयाकिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत. चांगल्या पद्धतीनं ते करतायत. जेवढे या ठिकाणी जलक्रीडा प्रकार आहेत या प्रकारांमध्ये खरं तर पारंपरिक पद्धतीनं आपले भारतीय जे आहेत यांना त्याचं कौशल्य होतं. आता पुन्हा अशा प्रकारच्या ट्रेनिंगने ते कौशल्य प्राप्त करून आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स ते मिळवून देतील, आम्हाला विश्वास आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।